हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीवरती. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण बघितलं असेल की वनरक्षक भरतीची जी एक्झाम आहे ती 2023 मध्ये पार पडली होती. आणि आता येणारी जी भरती असणारी बरोबर, तर येणारी भरती ही 2025 मध्ये होईल आता, कारण की 2024 हे वर्ष संपायला आलेलं आहे. 2025 मध्येच नवीन भरती होईल. आणि यामध्ये बरेचशा जागा रिक्त आहे. ओके, आपण बघितलं असेल डिसेंबर पर्यंत, म्हणजे जून मध्येच, जून 2024 पर्यंतच बरेचशा जागा रिक्त होते वनसेवेमध्ये, वनरक्षक मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण जर बघितलं तर यासाठी वेतन श्रेणी काय असायला पाहिजे. वेतन श्रेणी म्हणजे काय वेतन श्रेणी काय असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, वनरक्षक पदासाठीची जर आपण तयारी करत असाल तर वनरक्षक पदासाठी आतापासून जे विद्यार्थ्यांचं 12वी झालं असेल किंवा 12वी मध्ये आहे ना, की अशा विद्यार्थ्यांसाठी ही संधी आहे. ओके, तर काय असायला पाहिजे आपलं पात्रता काय असेल, एक्झाम पद्धती कधी असेल, फिजिकल कसं असेल, त्यासाठी काय पात्रता असावी, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे, वयोमर्यादा वगैरे सगळं. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, फायदा तुम्हाला नक्कीच होईल. बघा, वेतन श्रेणी तर दिलेली, वनरक्षक साठी वेतन श्रेणी गट क या मध्ये हे पद मोडतं आपलं, ग्रुप सी मध्ये. ओके. ओके, त्यानंतर बघा, पेमेंट स्ट्रक्चर काय असणार आहे. 7वा वेतन आयोगानुसार बघा, 21,700 ते 69,100 हे काय असणार आहे आपलं वेतन. त्यामध्ये अधिक महागाई भत्ता हा ना, आणि नियमाप्रमाणे जे काही देय असेल ते सर्व भत्ते मिळून तुम्हाला या दरम्यान पेमेंट मिळत असतं. हे लक्षात ठेवायचं आहे वनरक्षकचं. ओके. येस. त्यानंतर बघा, शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे. तर शैक्षणिक पात्रतामध्ये आपण बघतोय की ज्या उमेदवाराचं उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ज्याच्याकडे आहे, किंवा 12वी ज्या विद्यार्थ्यात झालेले, कोणत्या विद्यार्थ्याचं रे बरो, ज्या विद्यार्थ्यांनी सायन्स हा विषय घेतला, विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. म्हणजे 12वी मध्ये आता बरेचशे विद्यार्थ्यांचं आपण बघतो की 12वी मध्ये समजा ज्यावेळेस तुम्ही 12वी मध्ये एक्झामला असता, किंवा 12वी मध्ये ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देता 12वीची, त्यामध्ये तुम्हाला यापैकी एक तरी विषय तुम्ही घेतलेला असतो. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं सायन्स मॅथ असतं, म्हणजे असतंच. ओके, आपण जर बघितलं असेल तर. ठीक आहे. येस. ओके, त्यानंतर बघा, अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवाराला अर्ज करण्यास पात्र राहील. म्हणजे जे विद्यार्थी बघा इथे दिलेले आहे, जे विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहे अशा विद्यार्थ्यांनी 10th झालं असेल तर ते विद्यार्थी इथं अर्ज करू शकतात. नंतर माजी सैनिक जे आहेत, असे उमेदवार ज्यांनी 10वी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, ते सुद्धा इथं अर्ज करू शकतात. हे इथं आपण बघूया. त्यानंतर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्य असलेल्या उमेदवारांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र जे 10वी उत्तीर्ण असेल तर ते सुद्धा विद्यार्थी इथं अर्ज करू शकतात. हे लक्ष ठेवायचे. म्हणजे कोणाकोणाला कोणकोणते विद्यार्थी 10वी बेसवर अर्ज करू शकतात. अनुसूचित जमाती प्रवर्गातील, त्यानंतर माजी सैनिक, त्यानंतर जे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे किंवा वन कर्मचारी आहेत, असे यांचे पाल्य जे आहेत है ना, ते उमेदवार इथं 10वी उत्तीर्ण असेल ते अर्ज करू शकतात. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि ही जी पात्रता आहे, ही अर्ज सादर करण्याची जी शेवटची तारीख आहे है ना, त्याच्या अगोदर तुमची पात्रता, म्हणजे शेवटचा, आता समजा उद्या अर्ज करण्याची शेवटची तारीख फॉर एक्झाम्पल म्हणतोय मी, तर तोपर्यंत तुमचं सगळं कंप्लीट असणं गरजेचं आहे. लक्ष ठेवा. आणि मराठी भाषेचं ज्ञान, लिहिणे, वाचणे आणि बोलणे आवश्यक आहे, हे पण एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा, वयोमर्यादा मध्ये काय असणार आहे. अमागास, ओके, ओपन कॅटेगरी बघा, किमान 18, जास्तीत जास्त 27. आणि जे विद्यार्थी मागासवर्गीय प्रवर्गात आहेत, अनाथ है ना, असे विद्यार्थी किमान 18 वर्ष, कमाल जास्तीत जास्त 32 वर्ष इथं दिलेलं आहे. ओके. आणि जे स्पोर्ट वाले आहेत विद्यार्थी, त्यांना सुद्धा 5 वर्ष एक्सटेंड केलेले आहेत, इथं बघू शकता तुम्ही. ओके. येस, हे सगळ्या गोष्टी बघू शकता. इथपर्यंत माझी सैनिक सुद्धा 18 प्लस 27 प्लस सैनिकी सेवेचा कालावधी प्लस 3 वर्ष, हा ना, मागासवर्गीय अनाथ असेल तर 18 32 प्लस सैनिकी सेवेचा कालावधी प्लस 3 वर्ष. ओके. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी आणि रोजंदारी मजूर हे जर असेल तर यांना वयामध्ये जरा जास्त सूट, बघा 18 ते 45 इथं आपण बघतोय. ओके, हे तुमच्याकडे असू द्या, तुमच्या लक्षात असू द्या.
पुन्हा वारंवार विद्यार्थी करतात सर ही काय वयोमर्यादा असणार आहे, तर ही वयोमर्यादा वनरक्षकसाठी असणार आहे. ओके. त्यानंतर बघा शारीरिक पात्रतामध्ये काय असणं गरजेचं आहे, तर तुमची उंची है ना, वजन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघा. यामध्ये पुरुष उंची किती आहे सेंटीमीटर मध्ये, किमान कमीत कमी 163 पाहिजे, मॅक्स टू मॅक्स किती असली तरी चालते. स्त्रियांसाठी 150 सेंटीमीटर आहे. ओके. इथं बघा छातीचा घेर बघा न फुगवता सेंटीमीटर मध्ये 79 आणि फुगून किती 84 सेंटीमीटर. ओके. आणि वजन जे दिलेलं बरोबर 1 किलोग्राम मध्ये, हे याचं काय केलेलं बीएमआय पद्धतीने, म्हणजे वैद्यकीय मापानुसार उंचीचं आणि वयाचं यांचं योग्य प्रमाणात वजन असणं गरजेचं आहे. हे पण एक लक्षात ठेवा. ओके. हे पण एक लक्षात ठेवायचं आपल्याला, योग्य प्रमाणात वजन असणं गरजेचं आहे. है ना. अनुसूचित जमातीमधील उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे शिथिलता असेल. किमान उंची असेल पुरुषांसाठी 152.5, है ना, महिलांसाठी असेल 145. ओके. आणि यामध्ये अनुसूचित जमातीतील जे उमेदवार आहे है ना, पुरुष, त्यांचं आणि हे है ना नॉर्मल जे आहेत आपले विद्यार्थी त्यांचं सेम आहे समजा. ओके. वजन पण तेच. ओके. वजन आणि उंची यानुसार जे काय असेल ते. ओके. तर हे झालं तुमचं फिजिकल बद्दलचं. ओके. या गोष्टी तुम्हाला असणार आहे. त्यानंतर बघा कोणत्या विद्यार्थ्यांना सूट आहे उंचीमध्ये अजून, तर जे खेळाडू प्रवर्गातील आहे किंवा वन कर्मचाऱ्यांचे पाल्य आहे, त्यांना 2.5 सेंटीमीटर अजून काय असेल सवलत असेल उंचीमध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. येस, उंचीमध्ये 2.5 सेंटीमीटर असेल, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्ही वाटल्यास स्क्रीनशॉट करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय आहे ना म्हणजे नंतर काम येईल. ठीक आहे. ओके. ही गोष्ट तुम्हाला, हे झालं आपलं फिजिकल बद्दल. ओके. आता बघा सिलेबस काय असतो, तर सिलेबस मध्ये आपण बघितलं असेल पूर्व, तर सिलेबस मध्ये पूर्व काय असतं, तर मराठी 30 गुणांसाठी, इंग्लिश 30, सामान्य ज्ञान जीके जी असतील, मॅथ्स रिझनिंग बौद्धिक चाचणी आपण ज्याला म्हणतो रिझनिंग, जास्तीत जास्त रिझनिंग असतं. ओके. असे टोटल 120 गुणांचा पेपर असतो. आणि 80 गुणांचं काय असतं रे सर, 80 गुणांचं काय असतं फिजिकल असतं. 80 गुणांचं काय असतं पूर्व फिजिकल, आणि 120 गुणांचा पेपर, म्हणजे असं टोटल 200 गुणांचा आपला काय असतो पेपर असतो. हे लक्षात ठेवायचं. पहिला पेपर होतो, नंतर फिजिकल होते. ओके. कट नुसार सगळ्या गोष्टी फिजिकलला मग विद्यार्थी अपेअर असतात, है ना. पहिला लेखी, नंतर मैदानी चाचणी होते. ओके. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि यामध्ये आपण बघितलं असेल तर एक्झाम ही टीसीएस पॅटर्नने झाली होती. ओके. येस. ठीक आहे. आणि यासाठी मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं बुक वापरू शकता, इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं, सामान्य ज्ञानासाठी तात्याचा ठोकळा वापरू शकता तुम्ही, तात्याचा ठोकळा जो आहे, किंवा एक बी पब्लिकेशनचा ठोकळा तुम्ही रेफर करू शकता. आणि बौद्धिक चाचणीसाठी तुम्ही आपलं जे युट्यूबला सेशन आहे ते केलं, प्लस एखादं लोकल बुक जरी वापरलं तुम्ही महाले सरांचं किंवा ढवळे सरांचं, तरी तुम्हाला होऊन जाईल तुमचं. ओके. येस. आतापासून तयारी करायची जे विद्यार्थी तयारी करता, म्हणजे कारण की तुम्हाला पुढच्या वर्षी जरी जाहिरात निघाली, तर ते जे विद्यार्थी तयारी करता किंवा आहे त्यांचं ध्येय त्यांनी करायचं, कारण पोलीस भरती आणि हे जवळपास सेम असतं सिलेबस. ओके. म्हणजे सिलेबस म्हणते हा, सिलेबस मध्ये एक्झाम पॅटर्न थोडस कमी जास्त असतं. बघा 5 पुरुष उमेदवार यांचं बघा फिजिकल काय असेल तर 5 किलोमीटर त्यांना जाऊ नये. 80 गुणांसाठी भाई 80, नुसतं पळायचं आहे 5 किलोमीटर. आता 5 किलोमीटर नुसतं पळणं आहे का? नाही. पळणं म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता यामध्ये पण एक टाइम ठरवलेला आहे, की किती टाइमात तुम्हाला पळावं लागेल, म्हणजे 80 पैकी 80 गुण मिळेल किंवा 70, 60, 50, 40 अशा पद्धतीने आहे. आपण थोडंसं मी 4-5च पॉईंट इथपर्यंत घेतलेले बघा. जे विद्यार्थी 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळेत 5 किलोमीटर अंतर पूर्ण करेल, त्याला 80 मार्क पडतात किंवा 80 मार्क आहे 17 मिनिटाच्या अगोदर. ओके. किंवा 17 मिनिट किंवा त्यापेक्षा. जे विद्यार्थ्यांना 17 मिनिट पेक्षा जास्त वेळ लागतो पण 18 मिनिट पेक्षा कमी, तर त्यांना 70 गुण आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांना 18 मिनिट पेक्षा जास्त वेळ लागतो पण 19 मिनिट पेक्षा कमी, तर त्यांना 60 मार्क्स आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांना 19 मिनिट पेक्षा जास्त वेळ लागतो पण 20 मिनिट, म्हणजे 1-1 मिनिट जर वाढला तर गुण काय होतात तुमचे 10-10 कमी होतात. सरळ सरळ म्हणायचा उद्देश. 17चे 18 झाले मिनिटं, 1 मार्क 10 मार्क कमी. 18चे 19 झाले 10 मार्क कमी. 19चे 20 झाले 10 मार्क कमी. सरळ सरळ हिशोब आहे. ओके. येस. आपलं टार्गेट काय? 80 मार्क मिळवणे, 17 मिनिटात कव्हर करणे, है ना. एक प्रॉपर फिजिकल असणं गरजेचं आहे. असं नाही आडमतडम पळायचं, कुठलं की चाललंय पळत. प्रॉपर थोडंसं वॉर्मअप वगैरे सगळं व्यवस्थित, प्रॉपर गोष्टी सगळं व्यवस्थित, जेवण वगैरे आहार घेऊन सगळं प्रॉपर फिजिकल करून, अभ्यास करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ओके. येस.
महिला उमेदवारांसाठी बघा काय तर 3 किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी असते त्यांची 80 गुणांसाठी. त्यांना 12 मिनिटमध्ये 3 किलोमीटर धावायचं आहे. ओके. ते 12 किंवा त्यापेक्षा कमी तर त्यांना 80 मार्क. त्यांचं सुद्धा जसं-जसं 1-1 मिनिटं म्हणजे बघा 1 मिनिट वाढेल तर 10 मार्क कमी होतात. 1 मिनिटं ज्यांनी जास्त घेतलं तर मार्क काय होतात कमी. ओके. बघू शकता सेम पॅटर्न आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचा आहे अभ्यास. हे झालं आपलं काय-काय बघितलं आपण वयोमर्यादा, पगार, परीक्षा पद्धती कशी आहे, फिजिकल कोणतं-कोणतं असतं आणि त्यासाठी लागणारी पात्रता. ओके. आणि एक डोळ्याचं सुद्धा आहे त्यामध्ये. ते सुद्धा चष्म्याचं ओके. त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल त्याची हे माझ्या डिटेल एक भेटलं नाही मला इमेज. ओके. तर या गोष्टी तुम्हाला मी ढोबळमानाने सांगितलेल्या आहे. ओके. येस. आणि तुम्ही जर YouTube चॅनलवर नवीन असाल, तर आपले जे YouTube चॅनल आहे संतोष के अकॅडमी आहे ना. पहिलं आपलं संतोष कानडे मॅथ्स अँड रिझनिंग होतं. आपण त्याचं नाव चेंज केलं. आणि पहिले आपल्या डोक्यावर केस नव्हते, आता केस आहे. काही की बोरमासारे नवीन मास्तर आलं काय आहे ना, जुनंच आहे. संतोष के अकॅडमी YouTube चॅनल आपलं काय करायचं, सबस्क्राईब करायचंय, बेल आयकॉन प्रेस करायची, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं, शेअर करायचं आणि बेसिक पासून तयारी करायची आपल्याला आणि रोज YouTubeवर व्हिडिओ बघत चालायचे. आपले मॅथ्स रिझनिंगचे TCS पद्धतीने आपण सगळे आतापर्यंत जेवढे पेपर झाले मागच्या वर्षी, ते सगळे अनालिसिस घेतो संध्याकाळी 8 वाजता. सगळ्यांनी अटेंड करायचा. ओके. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा. भेटू आपण नेक्स्ट सेशनला. काळजी घ्या, अभ्यास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक यू.